फोडण्याच्या उद्देशाने सुजित गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल, अगुड्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत परतीची फेक येईल. केवळ एकेरी धाब्यांचा कालावधी आहे. एकेरी धावेने बबलने आपलं खातं ओपन केलंय. सुप्रीमो चषकामध्ये आपण पाहिलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ पहिल्यांदा सुप्रीमो चषकामध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि त्या मॅचमध्ये बबल नाईकने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकण्याचा कारनामा केला. एक वेगळे रेकॉर्ड त्याच्या नावावरती नक्की अबाधित राहिलंय. तोच बबल नाईक कासर्डेच्या जय हनुमान क्रीडा मंडळाच्या टुर्नामेंटमध्ये 2023च्या स्पर्धेमध्ये संपूर्ण मालिकेमध्ये नाबाद राहिलेला हा खेळाडू आहे. मालिकावीराचा किताब देखील त्या स्पर्धेमध्ये त्याने पटकावला होता. बबल नाईक स्ट्रायकिंग एंडला दाजी, वैभवडीच्या मैदानावरती कोल्हापूरच्या टीमच्या विरोधामध्ये दाजीला एक चेंडू त्याच्या नाकावरती लागला आणि त्यानंतर अर्धशतकी खेळी दाजीची. यावेळेला पिच आणि त्याला घुमवलंय स्क्वेअर लेग मॉडेलच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, 6. षटकाराने खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या 6ने वधारते. 7 गोलंदाज तयार. यावेळेला वेगात टाकण्याचा प्रयत्न, अति उत्साहीपणा पाहायला मिळालाय आणि चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांनी बाजू खोलले. टीमची धावसंख्या 1ने वाढते. गोलंदाजाला दंडित केलंय. सुजितला एकेरी धाबेसाठी दंडित केले गेले. संख्या फलकावरती पुढे जाते. आतापर्यंत 8 धावांची भागीदारी सलामी आतापर्यंत दिली आहे. पहिलं षटक चालू आहे. हो 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 हो, वेगावरती सॉर झाला आता. मात्र गोलंदाज सुजित रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केलंय. वेगाचा अंदाज आला नाहीये दाजीला आणि या वेळेला मात्र हा चेंडू दाजीला प्रश्न विचारतोय, काय कसा आहेस, बरा आहेस का, असं विचारत यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये गेलाय. डॉट टिंब चेंडू आहे. गोलंदाज सुजित तयार. यावेळेला बैठक शॉट, घुटने टेक, तमाशा देख, दाजीचा पलटवार. ना देखी सूरत ना देखी मुरत, दाजी ने देखी अपने टीम की जरूरत. चेंडू मोडलेंच्या बाहेर, षटकार. चौदा धावा. धीम्या गतीचा बॉल, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय आणि हे व्हेरिएशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. प्रत्येक चेंडू तुम्हाला वेगळ्या पद्धतीने इथे टाकायचा आहे. स्पर्धेच्या डी झोन मध्ये बॉल गेलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढणार आहे. बबलकडे स्ट्राईक राहिला आणि डावखुरा बॅटर बबल नाईक स्ट्राईकला सज्ज होईल. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. 15 बिनबाद 15 धावांची आतापर्यंत भागीदारी दोन्ही खेळाडूंमध्ये होती. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्त्व आहे. मात्र मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती किती धावांची भागीदारी झाली तरी त्या भागीदारीचं रेकॉर्ड कोणत्या ना कोणत्या मैदानावरती ब्रेक होतं. मात्र आपल्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात मोठी कोणती भागीदारी असेल तर ती आपल्या पत्नीसोबतची सगळ्यात मोठी भागीदारी असते. गोलंदाज तयार. अगुटप्याचा बॉल, हाफ ट्रॅकर. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर पाहायला मिळते. झटपट वेगा, दाजीचा जलवा पुन्हा एकदा आपण पाहिलाय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. हरणाच्या वेगात 2 धावांची लहर मैदानामध्ये येते आणि दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाते. 17 ABDच्या जर्सी क्रमांकावरती बिनबाद 17. दाजी नाईकच्या बॅटमधून 2 विस्फोटक फटके आपण पाहिले. त्यानंतर बबल नाईक सुरेख अशी साथ देतोय. ज्यावेळेला एखाद्या खेळाडूच्या बॅटवरती बॉल येतात त्यावेळेला त्याच्या संघ साथीदारांनी त्याला साथ देण्याची गरज असते आणि तेच काम यावेळेला बबल नाईक करत असताना आपण पाहतोय. बबलकडे देखील मोठ्या फटक्यांची क्षमता आहे. मात्र स्वतःला आतापर्यंत सावरलंय बबल नाईकडे, कारण समोरून धावा येत आहेत. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल केला जाईल. निजी कुड्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल. समीर मळगावकर, एक्स ब्रँड
च्या ट्रॉफी ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात तो समीर मळगावकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे, गोलंदाजीच्या मार्गावरती आहे आणि करून तो आपल्या गोलंदाजी सुरुवात करणार आहे. स्ट्रायकिंग गेलला समोर वादळी खेळी करणारा दाजी नाईक. दाजीला मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हा यक्ष प्रश्न समीरच्या साफ चेहऱ्यावरती जाणवतोय. मात्र दुसऱ्या बाजूला किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात शून्यातून करावी लागते. यावेळेला गोलंदाजीला देखील दाजी समोर एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. दाजीची गाडी आता मात्र पट्टीवरती आली आहे. 2 विस्फोटक फटके त्याने खेळलेत. दाजीला रोखावं लागेल. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या सांगते की फलकावरती 17 धावा, बिनबाद 17 धावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर वेदा परिस्फोट मातोंड हुडावडा क्रिकेट टीम बॅटिंग करत असताना फुलटॉस पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली लेखाचा वापर केला. पहिली धाव प्रचंड वेगात दुसरीसाठी सरसावलेत मात्र स्वतःला आवरलंय. स्ट्राईक एंड वरून माघारी पाठवलंय, रिव्हर्स गिअर टाकलाय दाजीने, पुन्हा आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय. एकेरी धाबीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 1 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या फलकावरती 18. जे प्रेक्षक उशिराने या मैदानावरती उपस्थित झाले त्यांच्या माहितीसाठी वेदा परिस्फोट मातोंड हुडावडा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते मंगलमूर्ती मळगाव क्रिकेट टीमच्या विरोधात. आतापर्यंत 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. राजाराम वॉरियर्स तळवडा क्रिकेट टीम आणि दुसरा संघ आपल्याला मिळाला आहे जयतीर तुळस क्रिकेट टीम. तिसऱ्या संघाची प्रतीक्षा आपण करतो आणि त्यासाठीची ही लढत आहे. लेग स्टिक वरचा बॉल, मोठा फटका टोलवायचा आहे मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. चेंडू अभ्यंतर आहे आणि स्पर्धेच्या डी झोन मध्ये निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडूने प्रवेश केला, त्यामुळे 1 धाव अजून वाढणार आहे. टीमची धावसंख्या 2 ने सरकते आहे 20 धावांवरती. समीर मळगावकरला अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. समोर 2 तगडे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटच्या सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टेनिस क्रिकेट ज्या 2 खेळाडूंच्या भोवती आता मात्र फिरतंय ते दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत. अजून एक खेळाडू ज्याला विसरून अजिबात चालणार नाही, कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाल भट्टा, ज्याने अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केले. व्हाईट बॉलची सिग्नल पंचांनी कळवलं. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढणार. शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. जीवन असो किंवा क्रिकेट, तुमचा जो सुरुवातीचा कालावधी आहे त्याच कालावधीमध्ये तुम्ही मेहनत घ्या, पुढचं आयुष्य तुमचं आरामात जाणार आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न इथे बॉलर बॅक ड्राईव्ह केले, फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवलंय, धाव निघणार नाहीये, बॉलला स्टॉप केलंय. टिंब चेंडू आपण पाहिलाय आमच्या गुणतालिकेमध्ये. टीमची धावसंख्या थांबली आहे 22. सिंगल डिजिट नेल्सन फिगर पाहायला मिळते. बिनबाद 22. समीर तयार दाजीसाठी. फुल टॉस और फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस. गोइंग गोइंग गोइंग. कबूल केले. दाजीला जर तुम्ही असे 6 चेंडू टाकलात तर कमीत कमी 5 चेंडूंचा रिझल्ट तुम्हाला हाच पाहायला मिळेल. समीर तयार. धीम्या गतीचा बॉल और पिच बॅट वरती घेतले आणि त्या दरम्यान हाई बॉल जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स दाजी नाईकच्या बॅट मधून. गोलंदाजी आहे. दाजीला कशी गोलंदाजी करावी हा प्रश्न समीरच्या चेहऱ्यावरती आपल्याला जाणवतोय. और पिच बॉल टाकला तरी बाहेर जातोय, फुल टॉस टाकला तरी बाहेर जातोय. नेमकं काय करावं हा प्रश्न आहे. षटकांची हॅट्रिक करेल का दाजी पाहावं लागेल. ओहो हो हो, मिनी हेलिकॉप्टर उडवलंय आणि हे लँड झालंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घे, चेंडू फरार. संजीवनी चौकार.
सूरज चव्हाणच्या भाषेमध्ये शेवटचा चेंडू या षटकामधील समीर आता मात्र महागडा ठरलाय. पहिल्या षटकात फक्त 17 धावा होत्या आणि त्यानंतर या षटकात धावांची लयलूट पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या वाढली आहे 38 धावा. आतापर्यंत 19 धावा खर्च केलेत तर समीर मळगावकर यांनी याला प्रमुख कारण ठरलंय दाजी नाईकचा झंझावात, त्याचा आक्रमकपणा, त्याची विस्फोटक खेळी, त्याचा रुद्र अवतार ठरलाय. यावेळी लॉफ्टिक वरचा बॉल आणि त्याला ड्राईव्ह केले कव्हर्सला. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न ते केलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. भाग बिलका भागवाला क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये सीमा रेषच्या आतमध्ये चेंडूला थांबवलंय. बॅकअप देखील पाहिलं मी ते 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत आणि दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाते 40. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय बिन बाद 40 धावा. अशी दमदार धडाकेबाज आश्वासक सुरुवात. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर वेदा परिस्फोट मातोंड हुडावडा क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मंगल मूर्ती मळगाव क्रिकेट टीमच्या विरोधात बिनबाद 40 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. या षटकामध्ये 23 धावा आतापर्यंत खर्च केल्या. समीर मळगावकरने पहिल्या षटकात 17 धावा होत्या. जे षटक आपण पाहिलं सुजितने हाताळलं. शेवटचं षटक कुण्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करायचा याचा विचार विनिमय होतोय. सोचने को मजबूर किया है. सोचने को मजबूर करने वाली बल्लेबाजी दाजी नाईक के बल्ले से. जबरदस्त इनिंग खेळत असताना आपण पाहतोय दाजी नाईकला. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ तळवडे आयोजित सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन चषक 2025 मुरारवाडी छाया अलिशान पटांगणावरती रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम आणि या दुसऱ्या एडिशनमध्ये पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजन कमिटीचे आणि त्याच पद्धतीने सुदेशजी यांचे मनापासून धन्यवाद. पहिल्या पर्वामध्ये देखील या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला. आमच्यासोबत पंच म्हणून काम पाहतात राधाकृष्ण पेडणेकर, किशोर आणि प्रदीपजी पेडणेकर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज समालोचकांची मांदी आळी. व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग रेडिओ आवाज अशोकजी नाईक आपल्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर प्रशांत शिरोडकर, संतोष मरिये, सुमित काळसेकर, मी अमोल जमदाडे आणि काही वेळातच आपल्यासोबत जोडले जातील समीरजी पांढरे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज या निखिल. शेवटचं षटक डावाच्या पहिल्या सत्रामधील टीमची धावसंख्या 40 बिनबाद 40. धडाकेबाज दमदार सुरुवात गमावल्यानंतर वेदा परिस्फोट मातोंड हुडावडा क्रिकेट टीमची बबल अजून शांत आहे. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता आहे कारण एका बाजूने हल्ला होतोय दुसऱ्या बाजूने स्ट्राईक रोटेट होतोय. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवलंय. हा सेन्सिबल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. संघाची गरज ओळखून मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपण बब्बलला पाहतोय. बब्बलचा डबल धमाका आपल्याला अजून पाहायचा आहे. मात्र दुसऱ्या बाजूने काय इनिंग खेळतोय. आत्तापर्यंत 4 षटकार ठोकलेत दाजीने आणि या 4 षटकारांच्या जोरावरती टीमची धावसंख्या प्रचंड वेगात वाढते. 41 धावा. 2 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. दूर दूर पांगवलेलं क्षेत्ररक्षण, एक डीप स्क्वेअर लेगला, एक डीप मिड विकेटला, एक लॉंग ऑन बाउंड्रीवरती आहे, एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटला, एक शॉर्ट्स कव्हरला आहे. अकुट्याचा बॉल, चेंडू हवेत, हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटका दर्शक दीर्घामध्ये. दाजी नाईकच्या बॅटमधून निघालाय 5वा षटकार. हल्ला बोल हमला केलाय दाजी नाईकने आणि या वादळासमोर पुरता नामोहरण झालंय. क्षेत्ररक्षण करणारा मंगलमूर्ती मळगाव क्रिकेट टीमचा खेमा. बॅटची कडा, चेंडू हवेत, विकेट येण्याची शक्यता. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि शॉर्ट्स कव्हरला दाजी नाईकचा संपलाय खेळ. दाजी नाईकचा झंझावाती खेळ इथे थांबवलाय. अचूक टप्प्याचा चेंडू निखिलच्या माध्यमातून आणि तितकीच सुरेख साथ क्षेत्ररक्षकाची. दाजी नाईकने आपल्या इनिंगमध्ये 34 धावांची झंझावाती खेळी केली आहे आणि त्यामध्ये 5 तडाखेबंद षटकार. दाजी नाईकने माजवलाय धुमाकूळ. एकदा दाजीची खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला अजिबात कंजूसी करू नका. दाजी ज्याला आपण सुप्रीमो चषकामध्ये देखील पाहिलंय, सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित गोवा राज्यामध्ये आपण ज्या खेळाडूचा खेळ पाहिलाय आणि ज्या दाजी नाईकला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण खेळताना सातत्याने पाहतो, तोच दाजी नाईक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला तळवडेच्या मैदानावरती. 34 धावांची उपयुक्त खेळी, पहिला धक्का,
टीमला मिळालाय. वेदा परिस्फोट मातोंड हुडावडा क्रिकेट टीमची धावसंख्या फलकावरती आहे 47. नवीन फलंदाज विनय स्ट्राईकला तयार. नॉन स्ट्रायकिंग इनला बबल आणि ज्याने विकेट मिळवली ते गोलंदाज निखिल गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. यावेळेला मोठा फटका ठरवण्याचा इरादा बॅकवर्ड स्क्वेअरवरून बॉल चाललाय. समीर मळगावकर थोडासा फंबल होतोय आणि त्या दरम्यान बॅकअप पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेगला. पहिल्या प्रयत्नामध्ये तो देखील क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि बघता बघता 3 धावांमध्ये हा फटका रूपांतरित केला गेला. 13 धावांनी विनयने खातं ओपन केले आणि टीमची धावसंख्या 50शी गाठली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 1 आउट 50. प्रथमतः बॅटिंग करत असताना वेदास परिस्फोट मातोंड हुडावडा क्रिकेट टीम संघाचं अर्धशतक फलकावरती लागलंय. जबरदस्त फलंदाजी बाहुबली या टोपण नावाने आपण दाजी नाईकला ओळखतो, दर्शन बांदेकरला ओळखतो आणि तोच बाहुबली आज मैदानामध्ये बरसला. ड्राईव्ह केले बॉल वितळून कार्पेटचा फटका जमिनीची मदत घेतली. दुसऱ्या धावेसाठी सरसावले देखील परतीची फेकी झाली आहे. थोडीशी वाईडिश फेकी आणि त्या फेकीचं रूपांतर 2 धावांमध्ये करत झटपट वेगा आता आपली स्ट्राईक बदलली आहे. 2 धावांची लहर आपण पाहतोय आणि टीमची धावसंख्या पुढे जाते 52 धावा. शेवटचं षटकातील अखेरचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निखिल तयार. स्ट्रायकिंग येईलला बबल विनय आहे. नॉन स्ट्रायकिंग येईलला थोडासा कानमंत्र दिला जातोय. सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. तोच कानमंत्र यावेळेला विनयच्या माध्यमातून बबलला दिलाय आणि तो कानमंत्र किती उपयोगात येईल या चेंडूवरती स्पष्ट होईल. निखिल तयार. स्ट्राईकला बबल तयार. हो यॉर्कर लेनचा बॉल केवळ दिशा देण्याचा प्रयत्न इथे सन्मान दिलाय. आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढणार आहे आणि एकेरी धावांनी पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या सांगते एकेरीस डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वेदास परिस्फोट मातोंड हुडावडा क्रिकेट टीमचा धावफलक 53 धावा. विजयासाठी 54 धावांचं मोठं लक्ष. मंगल मूर्ती मळगाव क्रिकेट टीमच्या समोर. दिल्ली बहुत दूर आहे. लक्ष मोठं आहे. संघर्षही मोठाच करावा लागणार आहे. जेवढा संघर्ष मोठा कराल तेवढं यश तुम्हाला मोठं मिळणार आहे. त्यामुळे हा संघर्ष मोठा इथे उपयोगात येईल का? संघर्ष मोठा केला जाईल का मंगल मूर्ती मळगाव क्रिकेट टीमच्या बॅटिंग करणाऱ्या टीमकडून? की दुसऱ्या बाजूला वेदास परिस्फोट मातोंड हुडावडा क्रिकेट टीमचे गोलंदाज 54 धावांचा बचाव करतील. नेमकं काय होईल? कोणता तिसरा संघ आपल्याला मिळेल जो या मालिकेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल? तुम्ही पाहताय सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ तळवडे आयोजित सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 दुसऱ्या पर्वाचा हा रणसंग्राम तुम्ही अनुभवताय. मुरारवाडीच्या या अलिशान पटांगणावरती एक गाव एक संघ या नियमानं बांधील असणारे ही क्रिकेट टुर्नामेंट 54 धावांचा पाठलाग कसा होईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक सुमित काळसेकर आपल्या सोबत जोडले जातील. तोपर्यंत मी मराठी समालोचक अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय. धन्यवाद. राजा नाटेकर और रंजन केनी, ये 2 बल्लेबाज. जिस तरह से सामने मैं बात करूंगा दाजी नाइक और बबल नाइक की, बिल्कुल ये 2 खिलाड़ी
उन्हीं के बिल्कुल जो कि तोड़िस तोड़ खिलाड़ी है मैदान पर। कौन बोलेगा ध्रुव ट्रॉफी की वो रंजन केनी की बल्लेबाजी, मेरे ख्याल से बिल्कुल जब तक जारी रहेगा रंजन केनी का क्रिकेट, वो इनिंग उनकी यादगार रहेगी। बहुत ही बेहतरीन मुकाबला समाप्त हुआ था ध्रुव ट्रॉफी का। और राजा नाटेकर के क्या कहने, इसके जॉगिंग प्रतियोगिता में हाल ही में बिल्कुल एक तोड़फोड़ की बल्लेबाजी की थी राजा नाटेकर ने, और वो अब जो कि स्ट्राइक पर इनके दो बल्लेबाजों की बल्लेबाजी सामने लक्ष्य जरूर बड़ा है जो कि, लेकिन ये दो बल्लेबाज बिल्कुल उसी अंदाज के साथ क्रिकेट खेलते हैं। अंपायर का इशारा और पहला ओवर लेकर गेंदबाजी के लिए दिखाई देते हुए बॉलिंग मार्ग पर विशाल और सामने राजा नाटेकर और नॉन स्ट्राइकर एंड पर रंजन केनी। टारगेट है 54 का, 54 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। राजा नाटेकर फुल टॉस गेंद हवा में, लेकिन मौका बिल्कुल नहीं था। ओहो, इस बार आउटफील्ड ने बिल्कुल दगा दिया फील्डर को और गेंद निकली मिड विकेट बाउंड्री पर। 4 रन के लिए गेंद चली गई। पहली गेंद पर चौका लगता हुआ राजा नाटेकर के बल्ले से। गलती फील्डर की नहीं थी, लेकिन इस आउटफील्ड पर आपको भी बिल्कुल चौकरना जो कि सदैव रहना पड़ेगा, क्योंकि ये आउटफील्ड ऐसा है तो आपकी परीक्षा होगी। इस आउटफील्ड पर तो आपको बिल्कुल सतर्क रहना पड़ेगा। इस आउटफील्ड पर चौका मिला, 4 के साथ रनों का खाता शुरू हुआ मंगल मूर्ति मड़गांव क्रिकेट टीम का। इस बार फिर से हवा में मौका बना, सिलिमिडॉन पर एक आसान सा, पहली बार लगभग बच चुके थे और इस बार पकड़ा गया कैच। ये बड़ा विकेट, जिस विकेट की तलाश थी, क्योंकि ये बल्लेबाज जब तक रुकता है मैदान पर तब तक जो कि जीवित रहती है आशा जीत की। विकेट चला गया पहला, और एक निश्चित रूप से जो कि क्रिकेट के दर्दी उत्साही दर्शक जो मैदान पर सुरेश आप बिल्कुल कई बार बड़े बड़े प्रतियोगिता में आप देखते हैं ऐसे दर्शक मैदान पर जाते हैं, अपने जो मनपसंद के खिलाड़ी होते हैं उनको बिल्कुल गले लगाते हैं। ये क्रिकेट का प्यार है और वो देखने को मिला। सम्माननीय सर सुरेश साळगावकर की ओर से राजा नाटेकर वापस 4 पर, रंजन केनी मैदान पर और उनका साथ देने के लिए समीर मड़गावकर जो बल्लेबाजी के लिए। एक अच्छा विकेट, अच्छा कैच सिलिमिडॉन पर। अब समीर मड़गावकर और बॉलिंग मार्ग पर विशाल। छोड़ा, इस बार जाने दिया, व्हाइट बॉल का इशारा, खतरा रहा था। शायद पहले प्रयास में अगर विकेट कीपर गेंद को कलेक्ट करते तो लगभग ये रनआउट का मौका बन सकता था। अगर मगर की बात थी, निशाना लगता तो व्हाइट बॉल का इशारा मिले। 2 रन टोटल स्कोर के खाते में, और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 6 रनों पर। स्ट्राइक पर रंजन केनी और नॉन स्ट्राइकर इन पर समीर मड़गावकर। ग्रामीण क्रिकेट टेनिस यूट्यूब लाइव, फैज, सुसादिक, मफाज, ये तीनों जुड़ चुके इस टूर्नामेंट के साथ। फुल टॉस गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद चली गई, सीमा रेखा से बाहर, सिक्सर। बल्लेबाजों की जिस तरह से चर्चा होती है, गोपाल भट्टा की होती है, दर्शन बांदेकर की। इस बार कारपेट के साथ गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर फील्डर डीप पर गेंद को उठाते, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे थे, लगभग खतरा था
एक सिंगल पर संतुष्ट होना पड़ा रंजन केनी को। बल्लेबाजी में दाजी नाइक, बबल नाइक की जिस तरह से चर्चा होती है अवधूत के बारे में, स्क्वायर लेग बाउंड्री पर जो ये छोटा खिलाड़ी बिल्कुल जो फील्डिंग कर रहा है, बिल्कुल बेहतरीन फील्डिंग करते हैं, हमेशा काफी चुस्त स्फूर्तिले चौकन्ने रहते हैं अपने फील्डिंग में, कैचिंग भी बहुत अच्छे पकड़ते हैं। फुल टॉस अवधूत के बिल्कुल नाम की बात की चर्चा कर रहा था, उन्हीं के सामने गेंद, और जब तक गेंद को फील्ड करते एक बहुत अच्छा थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में, विकेटों के बीच में उतनी शानदार दौड़ और 2 बहुमूल्य रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। सिंगल डबल का ये मामला नहीं है मैदान पर, मैं कहूंगा इस मैच में चौके छक्के ही लगाने पड़ेंगे जीतने के लिए। स्कोर पहुंचा टोटल 15 रनों पर, 1 विकेट के नुकसान पर। इस बार फाइन लेग बाउंड्री पर डिक्लेयर एरिया में गेंद निकली और सिर्फ सिंगल मिलेगा। ओवर की समाप्ति हुई, पहले खेल समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद 16 रन 1 विकेट के नुकसान पर डीजे। दूसरे ओवर की शुरुआत होती हुई फील्डिंग में थोड़ी सी बदलाव, थोड़ी सी चर्चा भी हुई मैदान पर, मीटिंग हुई गेंदबाजी किनके हाथों में सुपुर्द की जाए, क्योंकि आने वाला ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। एक आध दूसरा विकेट कम रन, अगर सामने वाली टीम ने आने वाले ओवर में अगर 20-22 रन बनाए, आखिरी ओवर पर एक संघर्ष रोमांचकारी मुकाबला भी देखने को मिल सकता है। गेंदबाजी के लिए आ चुके हैं राजेश और सामने स्ट्राइक पर है समीर मड़गांवकर। इस बार एक लोअर फुल टॉस सिंगल बनेगा, स्कोर में 1 रन मिला स्कोर के खाते में। सामने एक बार फिर से स्ट्राइक पर आते हुए रंजन केनी जो सामना करेंगे राजेश की गेंदबाजी का। दूसरा ओवर शुरू चुका है और स्कोर हो चुका है टोटल 17 रन। 17 रन 1 विकेट के नुकसान पर। कोशिश तो बहुत अच्छी की थी, सामने खेला, अपने फॉलो थ्रू में कैच को पकड़ा, रंजन केनी वापस, दूसरा विकेट चला गया मंगल मूर्ति मड़गांव क्रिकेट टीम का। डीजे सत्रह रन 2 विकेट पर। टारगेट है सामने 54 का, 54 का खेल जारी है। दूसरे ओवर का आने वाला ओवर एक जरूर बाकी है, जो तीसरा ओवर। लेकिन अब थोड़ा सा मैं कहूंगा जो कि मैच में मुश्किल रहेगा पलटने का, क्योंकि जो मेन बल्लेबाज थे 2 बल्लेबाज, अब ये दोनों नए बल्लेबाज है मैदान पर, उनके ऊपर काफी, ऐसा नहीं है कि मैच नहीं बन सकता। क्रिकेट करना कमेंट्री बॉक्स में गलत बात होगी, लेकिन राजा नाटेकर का आउट होना लगभग संकट है टीम के लिए। फुल टॉस गेंद ऑफसाइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद सीधे हाथों में फील्डर के, सफलता मिली, तीसरा विकेट चला गया टीम का। डीजे
मैच का राजेश गेंदबाजी कर रहे हैं ऑन हैट्रिक अपने बॉलिंग मार्ग पर, और सामने नए बल्लेबाज है अक्षय। देखना होगा आने वाली गेंद पर क्या होता है। छोड़ा इस बार, शायद बोल्ड हुए उस गेंद पर, छोड़ा था वाइड बॉल के लिए, लेकिन लेक्सम को उखड़ती हुई गेंद, हैट्रिक मुकम्मल की गेंदबाज राजेश ने, और एक विकेट चला क्रिकेट टीम का। ऋषिकेश परिस्पोर्ट मातोंड होडौड़ा, ये दो टीम क्वार्टर फाइनल का मुकाबला मैदान पर दोनों के बीच का। दो टीम सेमीफाइनल में राजाराम और ये तलौड़ा जयतिर तुलस अड़े बल्ले से खेला। इस बार थोड़ा सा ऑन द राइट, शॉर्ट स्क्वायर लेग पर, शॉर्ट मिड विकेट से आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। बड़े देर के बाद एक स्कोर रन जो कि बनता हुआ स्कोर के खाते में 18 पर पहुंचा टोटल स्कोर, 4 विकेट के नुकसान पर। अपने स्पेल की समाप्ति की और राजेश जो दूसरा ओवर जारी है, 54 यानी 54 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। शॉर्ट ऑफ प्लेन गेंद, तेज गेंद, इस बार थोड़ी सी गुडले स्पॉट पर अतिरिक्त तो उछाल देखने को मिला, अनियमित बाउंस, गेंद विकेट कीपर के हाथों में, और 2 ओवर का टोटल खेल समाप्त हुआ। 2 ओवर समाप्त हुए और 2 ओवर के बाद स्कोर हो चुका है 18 रन 4 विकेट के नुकसान पर। डीजे सहा चेंडू 36 धावा, अंतिम ओवर का खेल, 6 गेंदे 36 रन, हर गेंद पर छक्का लगाना पड़ेगा। पहली गेंद एक मिस टाइम शॉट, स्क्वायर लेग पर विकेट कीपर निकले, गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया। 5 गेंदों का खेल बाकी, 35 रन मैच को जीतने के लिए। मंगल मूर्ति मड़गांव क्रिकेट टीम को शानदार बल्लेबाजी की, 37 रन बनाए, 34 रन बनाए। दाजी नाइक ने एक से बढ़कर एक लंबे लंबे छक्के लगाए, दर्शकों का पूरेपूर मनोरंजन। नो बॉल का इशारा इसी बीच अंपायर का, और नो बॉल के साथ आने वाली गेंद होगी फ्री हिट की गेंद। बबल नाइक गेंदबाजी करते हुए, लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, और 1 रन बन गया। स्कोर के खाते में फ्री हिट जारी रहेगी, स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 21, टोटल स्कोर हो चुका है 21 लॉस ऑफ 4 विकेट। और अंपायर का कब कॉल आ चुका है इस वाइड बॉल के लिए, देखा जा रहा है। तो वाइड बॉल, 1 रन मिला वाइड बॉल के साथ, फ्री हिट जारी रहेगी, फ्री हिट जारी रहेगी। बबल नाइक अपने बॉलिंग मार्ग पर, शॉर्ट आर्म पुल,
और इस बार फिर से फील्डर को बेट किया गेंद ने, कोशिश जरूर की थी लेकिन गेंद निकली बाउंड्री लाइन पर, बिल्कुल हमारे मान्यवर कक्ष के सामने आती हुई गेंद 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। 4 रन मिले स्कोर में। तीसरा ओवर चलता हुआ मैच का आखिरी ओवर, बबल नाइक गेंदबाजी कर रहे इस चौके के साथ, स्कोर पहुंचा 25 पर। अभी भी चाहिए 29 रन मैच को जीतने के लिए। इस बार देखना होगा गेंद कहां पर निकले, स्क्वायर लेग पर फील्डर एक सिंगल बना स्कोर के खाते में, अवधूत आते गेंद को फील्ड करते और 1 रन बना स्कोर के खाते में। हर गेंद पर अगर सिक्सर लगाई शायद तो भी परेशानी रहेगी, क्योंकि एक डॉट गेंद, 26 रन टोटल स्कोर, 28 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। और बबल लाइक अपने बॉलिंग बार पर फिर की गेंदबाजी करते हुए इस बार बड़ा शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर, क्या कमाल की फील्डिंग। मैं बिल्कुल यूं ही नहीं तारीफ कर रहा था इस खिलाड़ी का, कद छोटा है लेकिन फील्डिंग में कमाल करते हैं हमेशा, और बहुत ही बेहतरीन फील्डिंग। हाल ही में मातोड़ में प्रतियोगिता रही थी, उसमें भी कमाल की थी। दी थी और इस बार भी बहुत अच्छी फील्डिंग। इन मौके पर हवा में गोता लगाया, कैच को पकड़ा और एक विकेट चला गया। न्यू बैटर मैदान पर जाते हुए निखिल, लेकिन तब तक हमारी सुनते डीजे के साथ। धन्यवाद। नए बल्लेबाज मैदान पर निखिल, बॉलिंग बार पर बबल नाइक। इस बार ऑफसाइड पर कवर पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद। बघा क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आमचे पाडगावकर काका, अवधूतसाठी क्षेत्ररक्षणसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे। अवधूत आपलं बक्षीस आपण आमच्याकडे या आणि स्वीकारायचं आहे। सामना संपतोय आणि या संपलेल्या सामन्यात सामनावीर मानकरी ठरतोय ज्याने 34 धावा 5 षटका टोलवले, तो दाजी नाईक सामनावीर मानकरी ठरतोय। आणि सन्माननीय विनंती असेल, सन्माननीय भूषण पेडणेकर आपल्याला आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते, ती दाजी नाईक आणि मंगलमूर्ती मळगाव क्रिकेट संघ। आपल्याला विनंती असेल या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात,